जळगाव जामोद येथे मी मुंबईत इथे असताना माळीखेल इथे माझ्या लहान्या भाऊ एक घर आहे आणि ते घर 1992 सालापासून बांधलेलं आहे. परंतु शेजारी आणि ते अरविंद इंगळे यांनी नगर परिषदेमध्ये तक्रार केली की बा त्यांच्या पायऱ्या ह्या अतिक्रमणमध्ये आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नगर रचनाकार विभागाच्या एक मॅडम आल्या होत्या आणि बांधकाम विभागाचे अभियंता रवी पारसकर आले होते. ते घरात गेले आणि माझ्या लहान भावाच्या पत्नीला म्हणाले की कुठं आहे माणिकबाग. तिने सांगितलं हॉटेलवर आहे. त्यांनी त्या ठिकाणी घरात जाऊन दमदाटी केली, हातात पायऱ्या तोडा, नाही तर आम्ही JCB लोटलाट केली आणि अचकील शिवीगाळ केली माझ्या वायरीला, लहान भावाच्या पत्नीला. आणि तेवढ्यावर ते थांबले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली आणि खोट्या केसमध्ये अटकवण्याची धमकी दिलेली आहे. या सर्व घटनेचा मी जळगाव बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि अशा अधिकाऱ्याला जोपर्यंत निलंबित करणार नाही तोपर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कारण मुजोर कर्मचारी झालेले आहेत आणि त्यांना वाटते की आपण सरकारी कर्मचाऱ्यावर 353 दाखल करू. त्यांनी काल माझ्या भावाविरुद्ध 353 दाखल केलेली आहे. परंतु काही त्यांनी त्यांच्या नगर परिषदेच्या कुठल्या कर्मचाऱ्यांनी निषेध करून माझ्या भावाला समाजकंटक म्हटलेला आहे. समाजकंटक नाही, माझा भाऊ 25 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे, उपसभापती आहे आणि एका लोकप्रतिनिधीला जो धंदा आहे, व्यापारी आहे, शेतकरी आहे, अशा व्यक्तीला समाजकंटक ज्यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन बोर्ड लिहिलेला आहे, मी त्याचासुद्धा निषेध करतो. आणि त्या हरामखोरांनी ज्यांनी कोणी माझ्या भावाला समाजकंटक म्हटलेलं आहे त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी केव्हाही माझ्या समोर यावं आणि त्यालासुद्धा मी त्याची जागा शिवसेना स्टाईलने दाखवल्याशिवाय राहणार नाही.